आपल्याबरोबर सर, आपल्याबरोबर महादेवजी जानकर आहेत. सर, एक वेळ येते की सरकारला धारेवर धरावं लागतं, रास्ता रोको करावं लागतो, रेल्वे आम्ही रोखू असं कुठे ना कुठे जाहीर करावं लागतं. त्यानंतर सरकार आपल्याकडे येतं आणि चर्चा करायला बसतं. ही वेळ काय येते? काय होते, या देशात निसर्गाचा नियम आहे, मूल रडल्याशिवाय आई त्याला पाजायला घेत नाही, म्हणजे दूध पाजायला. तशी अवस्था आहे. सरकार हे मायबाप मोठं सरकार असतं, त्याला आम्ही ओरडलं पाहिजे, हे केलं पाहिजे. ह्या भूमिकेतून आम्ही हे केलं. आमची मागणी रास्त होती, त्यात आम्हाला राजकारण वगैरे बिलकुल काय करायचं नाही, काही देखील नाही राजकारण. आता सरकार त्यांचं टिबल इंजिनचं त्यांचं सरकार आहे. आमचं कुठं एक आमदार आहे ती बी आमचा पळवून नेतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही म्हणत नाही. शेतकऱ्याच्या हितासाठी आदरणीय फडणवीस साहेब राज्याचे चाणाक्ष मुख्यमंत्री आहेत, विद्वान आहेत, चांगले आहेत. त्यांनी शब्द दिला की बाबा आम्ही 7-12 कोरा 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 करू. त्या शब्दाला त्यांनी पाळावं हीच त्यांना आमची विनंती आहे, बाकी काही देखील नाही. आणि त्यांनी त्याचं नियमाचं पालन करावं. कर्तव्यदीक्षा मुक्ती मिळते. ज्यावेळेस प्रजा दुःखी असते तेव्हा राजानं स्वतःच्या अंगावर वस्त्र काढून सुद्धा जनतेची सेवा करायची असते, हे छत्रपती शिवाजीराजांनी सांगितलं. मग आमच्या मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे, देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब आहेत, विशेष म्हणजे मोदी साहेबांना एक फोन केला तर ते आमच्या शेतकऱ्याचं कर्ज 32,000 कोटी 10 मिनिटात देऊ शकतात, काय अडचण नाही विशेष म्हणजे. आणि आम्ही म्हणत नाही एकदा 7-12 कोरा हो द्या, त्यात स्लॅब लावा. आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी, शिक्षक यांना देऊ नका. जे IT पास करतोय त्याला देऊ नका. त्यातलं स्लॅबमधला बी 35,000 कोटीतलं बरंचसं कमी होणार आहे. मग ह्या लेवलनं गेलं. आज आम्हाला माहिती आहे त्यांच्याकडे पैसे नाहीत, आम्ही लगेच उद्या द्या म्हणत नाही. तुम्ही GR काढा आणि अधिवेशन येणार, आता मार्चचे अधिवेशन आहे, त्यात तुम्ही बजेटची तरतूद करा. आत्ता फक्त तुम्ही काय करा की सरकारी बँका ज्या आहेत, बँका प्रायव्हेट बँकाला फक्त काउंटर टेबलचं गॅरंटी द्या की त्या शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही आहे. आता फायनान्स कंपनी देखील त्यांना ताप द्यायचा प्रयत्न करतात. हे कुठंतरी बदललं पाहिजे. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्या गोष्टीचा आता स्टडी करण्यातून वेळ घालण्याचा अर्थ घालून नाही, आम्हाला टाईम सांगावा. तुम्हाला 1.5 वर्ष झालं सरकार आलं आहे, स्थिर आहे ना सरकार तुमचं, रोज तुमचं चांगलं प्रोग्राम चाललं ते. मग थोडं राजकीय प्रोग्राम बाजूला ठेवून थोडंसं शेतकऱ्याच्याबद्दल खाली येण्याचा प्रयत्न करावा, एवढीच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना राष्ट्रीय समाज पक्षाने मी विनंती करतो. पण कुठे ना कुठे गेली अनेक जी आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये हेच दिसलं की सरकारने त्यांना गंडवलं. नंतर असं कळलं की ज्या मागण्या होत्या त्या पूर्णच झाल्या नाही. म्हणजे तसं की मराठा समाजाचं नंतर त्यांचं असं मत झालं की आमच्या मागण्या होत्या वेगळ्या आणि सरकारने काहीतरी दिलं वेगळं. आज तुम्ही ज्या मागण्या घेऊन बसणार आहात तर तुम्ही याबद्दल तुम्ही स्वतः उच्च शिक्षित आहात. बच्चू कडू हे अनेक वर्ष आंदोलन करत आहे, अनेक वर्ष त्यांना देखील प्रशासनातली माहिती आहे. राजू शेट्टी हे देखील मंत्री होते. काय वाटतं तुम्ही ज्यावेळी चर्चेला बसाल त्यावेळी तुम्ही या प्रशासकीय लँग्वेजमध्ये अडकू नये यासाठी काय तयारी केली? आम्ही त्यांच्याच तालमीत शिकलो. फडणवीस साहेब आमचे बॉस होते, त्यांच्याच खात्याचा मी, त्यांच्याच डिपार्टमेंटचा मी एक मंत्री होतो साधा. आम्हाला दिलं पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स्य. त्यामुळं आम्ही फासणार नाही. आमचं आंदोलन चालणं आणि आम्ही इंजिनियर आहे, मेरिटमध्ये आलो आहे, पैसे भरून इंजिनियर नाही झालो म्हणजे विशेष म्हणजे. त्यामुळं आमचं म्हणणं आहे की ते जे डाव टाकताल त्याच्या पुढचा डाव आम्ही टाकू ना. त्यामुळं आंदोलन आमचं चालू आहे, अजून बंद करून आलो नाही, आम्ही कुलूप लावून आलो नाही, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळं ते बी हुशार आहेत, नाही असं नाही. आणि शेतकऱ्याच्या हिताच आहे. उलट आम्ही त्यांचं स्वागत करू ना, मोठमोठ्या कमांड लावू राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं. अतिशय की त्यांनी आम्हाला शेतकऱ्याचा निर्णय, त्यांना क्रेडिट घ्यावं, आम्हाला नाही क्रेडिट नाही घ्यायचं. म्हणून आमचं म्हणणं रास्त मागणं आहे पोट तिडकीनं की या गोरगरिबांच्या हिताचा निर्णय त्यांनी घ्यावा. ह्यातले काय मोठे बघायचं, आमची मोठी माणसं असतील त्यांचं कट करा तुम्ही, स्लॅब बसवा त्याला आमचं. आणि प्रशासन आम्ही चाललो आहे ना, 3-3.5 वर्ष आम्ही बी मिनिस्टरमध्ये काढलं आहे, सेक्रेटरी माहीत आहेत काय आहे, कुणाला खोटं बोलायच्या भानगडीत पडायचं नाही. म्हणून मुख्यमंत्री महोदयांचा जर खरंच त्यांची नियत आणि नीती व्यवस्थित असेल, मला वाटतं पॉझिटिव्ह नीतीनं विचार करतोय की ते करतील म्हणून. शेवटचा प्रश्न विचारतो, न्यायालयाने इंटरफिअर केलेलं आहे काल, त्या न्यायालयाच्या इंटरफिअरबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण की आता तुम्हाला तर काल सांगितलं की आज रस्ते मोकळे करा, पोलिसांना आदेश दिले, आज तुम्ही चर्चेला जात आहे, तरी देखील जर चर्चेतून काही निष्पन्न झालं नाही तर न्यायालयाच्या आदेशासारखे आंदोलन करू नका. मला मी सांगतो न्यायालयाचा आम्ही त्यांना मानतो, अवमान करत नाही. पण एका टाइम्स ऑफ इंडियाच्या एका न्यूजमध्ये आलं की त्रास होतोय म्हणून. अरे 47,000 शेतकरी मेले ते दिसलं नाहीत का यांना? आणि आम्हाला सरकार आमच्याशी बोलणं करतंय ना, परत आम्हाला हाकून लावायला होतंय. म्हणून ते मी देखील भाषण केलं तर तिथं किंवा हे बरोबर नाही. आम्ही तुमच्याशी डायलॉग एक पाऊल करतो या, तर तुम्ही आमच्याशी बोललं पाहिजे होतं ना. आम्हाला इथं राजकारण करायचं नव्हतं, कुठलं इलेक्शन नव्हतं लगेच इथे यत्न करायचं. तर तुम्ही जर आम्हाला असं आठवत असाल तर आम्ही त्या तयारीच आहे ना.
आम्हाला हे कायदा कानून कळतो ना, नाही असं नाही. आम्ही काय लोक संविधानाला मानणारी माणसं आहे, आम्ही संविधानाच्या पुढे चालणारी माणसं नाही, संविधानाला डावलणारी माणसं नाही. मग त्याने असं करायला नाही पाहिजे होतं. शेवटी आम्ही काय म्हणलं, कोर्टात पोलीस स्टेशनला आम्हाला अटक करा, आणा गाड्या, आम्ही 1.5 लाख लोक आहेत, जेल भरवा, आंदोलन, महाराष्ट्रातली जेल सारी ही करून टाकू. आम्ही काय स्वतःसाठी काय केलं नाही, लोकांसाठी करतोय. मग नंतर त्यांचे मंत्री आले, सारे आले लोक, तर त्यांनी सांगितलं आम्हाला असाच आहे. मग आम्ही म्हणलं एक पाऊल आम्ही मागे येतो, काय हरकत नाही. एखाद्याचं हित होत असेल, चांगलं होत असेल, राज्य सरकार समजा अडचणीत असेल तर आम्ही त्यांना मदत करू की. हां, पण तुम्ही काय करता, आम्हालाच आपलं यूज करायचं आणि फेकून द्यायचं, ही नाटक नाही चालणार आम्हाला. हां, माफी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाही. काय नाही, कर्जमाफी जोपर्यंत होत नाही, टाईम पिरियड डिक्लेअर होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन चालू आहे. तर निर्धार दिसून येतोय सगळ्या या नेत्यांचा की जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आता माघारी जाणार नाही आणि आंदोलन देखील माघारी घेणार नाही. त्यामुळे पाहूयात आज रात्रीच्या या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं. बच्चू कडू, महादेव जानकर, राजू शेट्टी, अजित नवले, रविकांत तुपकर हे सगळे आंदोलनातले नेते कर्जमाफीच्या एका मागणीसाठी आज मुंबईमध्ये आलेले आहेत. सरकारबरोबर त्यांची बैठक आहे, मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांची बैठक आहे. या बैठकीतलं नेमकं काय आउटपुट निघतं, शेतकऱ्यांच्या पदरात काय पडतं हे आज रात्रीपर्यंत स्पष्ट होईल. कॅमेरामॅन विजयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.